भारतामध्ये क्रिकेट हा खेळ आता धर्म बनला असून खेळाविषयी युवकांचा ओढा वाढत चाललाय। कुस्ती महाराष्ट्राच्या मातीतील खेळ असून युवकांनी व्यसनाच्या आहारी न जाता कुस्तीमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर करिअर करावं असं आवाहन प्रसिद्ध उद्योजक पुनीत बालन यांनी केलंय। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त हडपसरमधील हंडेवाडी रोड परिसरातील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे फुटबॉल मैदानावर राज्यस्तरीय भव्य सेना केसरी कुस्ती स्पर्धा 2024चं आयोजन शिवसेना शहर प्रमुख प्रबोधनाना भानगिरे यांच्या पुढाकारातून करण्यात आलंय। या स्पर्धेचे उद्घाटन उद्योजक पुनीत बालन यांच्या हस्ते झाले। राज्यातून तुफान प्रतिसाद या रांगड्या मातीतील खेळाला मिळालाय। हिंद केसरी अभिजित कटके, महाराष्ट्र केसरी डीवायएसपी विजय चौधरी, महापालिका अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, उप आयुक्त प्रसाद काटकर, बाळासाहेब ढवळे पाटील, उद्योगपती बाळासाहेब भानगिरे, उपमहाराष्ट्र केसरी अशोक माने, हरियाणाचे राजू पैलवान, अंकुश मामा घुले, अभिमन्यू भानगिरे, राजेंद्र जरांडे, मोहन हगवणे, राजेंद्र घुले, नानासाहेब पठारे, मकरंद केदारी, राजेंद्र भानगिरे, निलेश माझिरे, श्रीकांत पुजारी, लक्ष्मण आरडे, अभिजित बोराटे, सुदर्शना त्रिगुणाईत, श्रद्धा शिंदे, सचिन थोरात, नितीन लगस आणि इतर मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते। विजयी मल्लांसाठी ठेवण्यात आलेली बक्षिसे हे आकर्षणाचा विषय ठरत आहेत। यामध्ये प्रथम क्रमांक आलेल्या मल्लास रोख रक्कम 5 लाख रुपये, चांदीची गदा आणि बुलेट मिळणार आहे, तर द्वितीय क्रमांकास 3 लाख आणि सन्मान चिन्ह, तृतीय क्रमांकास 2 लाख आणि सन्मान चिन्ह आणि चतुर्थ क्रमांकास 1 लाख आणि सन्मान चिन्ह अशा स्वरूपाची बक्षिसे मिळणार आहेत। तसेच विविध वजनी गटातील स्पर्धकांना 35 लाखांची बक्षिसे प्रदान करण्यात येणार आहे। उत्कृष्ट कुस्ती स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल महाराष्ट्र केसरी डीवायएसपी विजय चौधरी यांनी नाना भानगिरे यांचं कौतुक केलंय। राज्यभरातून अनेक मल्लांनी या स्पर्धेत सहभाग घेतलाय। लोकाश्रय असणाऱ्या कुस्तीला राजश्रय मिळवून देण्यासाठी तसेच मल्लांचा यथोचित सन्मान करण्यासाठी रांगड्या मातीतील हे सामने आयोजित करण्यात आल्याचं शिवसेना शहर प्रमुख प्रबोधनाना भानगिरे यांनी सांगितलंय। तब्बल 600 मल्ल या स्पर्धेत सहभागी झालेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे। नाना हे खरोखर खरे शिवसेनाचं कार्यकर्ता आहे आणि शिवसेनाचं कार्यकर्ता असताना मातीशी जोडून कसं राहायचं, लोकांशी जोडून राहायची तयारी कशी असायची, ती शिवसैनिकालाच जमतंय सगळ्या गोष्टी। ते बरोबर ते शिवसैनिकने हे नानांनी शिवसेनेच्या स्टाईल मध्ये ही स्पर्धेची आयोजन आणि तयारी केली। त्याच्यात नाना नेहमी पुढे असतात आणि क्रिकेट जी आहे, क्रिकेट नक्कीच ही खेळ आहे, पण आपला देशात क्रिकेट ही खेळ नाही, ही धर्म झालाय आणि बाकीच्या खेळांना कुठेतरी बाजूला ठेवलाय। पण नानांनी जी कुस्ती स्पर्धा भरली आहे त्याचं खूप आनंद आहे, कारण मला आता नाना म्हणत होते, विजय भाऊ म्हणत होते की इथे 550 पैलवान आलेत ह्या कुस्ती स्पर्धेत आणि नेहमी वेगवेगळ्या गटात असतात, इथे लहान गटातले पण पैलवान आले, तर त्याच्यात लहान गटांच्या पैलवानांना पण ऑपॉर्च्युनिटी आहे। तर मी नानांचं अभिनंदन करेल आणि नानांनी असंच फक्त कारण नाना नेहमी आपल्याच भागात असे कार्य करतात, पण असं मोठ्या स्पर्धा पुढच्या वर्षी नानांनी पुण्याच्या मध्यभागी घ्यावं अशी मी त्यांना विनंती आल्याला सांगितलं की हे मैदान तुम्हाला खूप कमी पडणार आहे, कारण की खूप गर्दी या ठिकाणी होणार आहे। तुम्ही जे स्पर्धेला पारितोषिक ठेवलेले आहेत आणि इथं जे 600-700 पैलवान खेळायला आलेले आहेत, आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे छोट्या गटातील जे पैलवान आलेले आहेत त्यांना तुम्ही जे बक्षीस ठेवलेलं आहे, सहसा आपण बघतो मोठ्या वजन गटामध्ये खूप मोठे पैलवान आलेले असतात, कारण की त्या ठिकाणी पारितोषिक जे राहतं खूप जास्त राहतं। पण नानांनी हा पण म्हणजे त्यामध्ये हे केलेलं आहे की लहान मुलांसाठी सुद्धा त्यांनी बक्षीस पारितोषिक खूप ठेवलेले आहे आणि नानांचं नियोजन तर अगोदरच खूप चांगलं असं प्रत्येक या ठिकाणी, आणि कुस्तीचं त्यांनी आखाडा घेऊन या ठिकाणी सेना केसरी स्पर्धा घेऊन एक पैलवानांसाठी म्हणजे स्टेज निर्माण केलेलं आहे, ते खूप महत्वाचं। मी नाना शुभेच्छा। माझं तर तसं खेळायची खूप इच्छा असते, पण कसं आता नवीन खेळाडू येतात त्यांना चान्स दिला पाहिजे। आता मी सध्या हिंदकेसरी तयारी करतोय आणि पुढे बघू, महाराष्ट्र पोलीस कडनं हिंदकेसरी खेळण्याची इच्छा आहे। म्हणजे नानांची माझी पहिली मुलाखत झाली तेव्हा नाना मला म्हणले मी सेना केसरी घेतोय, तर म्हणले मी बी एक पैलवान होतो नाही का, आम्हाला माहित नव्हतं आता राजकारणात नानांना मी बघायचो। म्हणले मी जेव्हा सेना केसरी पहिल्यांदा खेळलो तेव्हा गुंडा पाटील झालते तेव्हा, तर त्या खालच्या गटामध्ये खेळत होते, मग त्यांचं एक स्वप्न होतं की बाबा सेना केसरी पदक चालू करावे। त्यांनी एवढी मोठी सेना केसरी चालू केली आणि आता आम्हाला त्या दिवशी म्हणले आता आम्ही महाराष्ट्र केसरी भविष्यात घेणार आहे, तरी नानांना शुभेच्छा। आणि नानांनी आमच्या सर्वांची एक अपेक्षा आहे की नानांनी लवकर हडपसर विधानसभेचे आमदार व्हावं, त्यासाठी नानांना शुभेच्छा आहे। की महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त गेले 96-97 जी सेना केसरी या पुणे शहरामध्ये चालू झाली होती,
त्याला पुन्हा एकदा चालना आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा सेना केसरी या ठिकाणी चालू केले आहे. संपूर्ण महाराष्ट्रामधून नामवंत पैलवान या ठिकाणी उतरलेले आहे. त्या उद्घाटनासाठी टेबल महाराष्ट्र केसरी आणि पैलवानांचा आदर्श असे विजय भाऊ चौधरी, त्याचबरोबर हिंद केसरी अभिजित कटके, पुणे शहराचे उद्योजक पुनीतजी बालेन, अतिरिक्त आयुक्त विकासजी डाकणे, अनेक मान्यवर शिवसेनेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. आणि या सामन्यामध्ये तुम्ही पाहत असाल ती अतिशय रौनक या सामन्यामधून सर्व पैलवानांना बघायला मिळते. दरवर्षी आम्ही सेना केसरी या ठिकाणी चालू करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे आणि संपूर्ण आलेल्या खेळाडूंचा जे पैलवान या सेना केसरी उतरले त्यांचा सगळ्यांचा विमा 1 वर्षाचा विमा आम्ही या ठिकाणी एकनाथ शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून 1 वर्षाचा विमा या ठिकाणी आजपासून चालू करीत आहोत. सेना केसरी घ्यायचं म्हणून जाहीर केल्यानंतर जवळजवळ 1 महिना हे संपूर्ण ग्राउंड या ठिकाणचे सगळं आयोजन, आमची सगळी आयोजक टीम त्या ठिकाणी रात्रंदिवस या स्पर्धेसाठी काम करत. मी त्या आयोजक टीमचंही मनापासून या ठिकाणी आभार मानतो. भविष्यात त्या ठिकाणी अजून चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी खेळाडूंना वाव कसा मिळेल, पहिल्यांदा प्रोत्साहन कसं मिळेल. या ठिकाणी विजय भाऊंनी सांगितलं की पहिल्यांदा एक सामान्य कुटुंबातले असतात, त्यांना ज्या वेळेस बक्षीस मिळालं की त्यांना एक खूप आनंद होतो. त्यामुळे भविष्यात असे चांगल्या प्रकारच्या कुस्ती स्पर्धा दरवर्षी आम्हाला घेता येईल याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करेन. केलं की आपण व्यसनापासून मुक्त राहिलं पाहिजे. त्याचप्रमाणे हे सर्व आदर्श त्यांचा घेऊन सर्व पैलवानांनी या ठिकाणी व्यसनमुक्त पासून मुक्त राहून या आपल्या महाराष्ट्राच्या देशाचे एक भारत देश घडवणारे सगळे पैलवान आहे. पैलवानांचं नाव या भारतासाठी नाव लौकिक हो असे मी सगळ्यांना शुभेच्छा. पुण्याच्या पूर्व भागातील 1938 पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे. स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे. हडपसर गाडी तळ व आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट द्या.